देव आपल्यासाठी धावून येत असतो. फक्त तेवढा भाव आपल्या अंतःकरणामध्ये पाहिजे. तो देव आपल्यावर प्रसन्न होत असतो, आपल्यावर कृपा करत असते, आपल्यावर आपलं संकट टाळत असते. कधी तर त्या देवाला त्या प्रकारे आपण आवाज दिला पाहिजे, त्या प्रकारे आपण त्याला बोलवलं पाहिजे. हरी हरी मंत्र हा शिवाचा. माऊली तया मोक्ष हरिपाठामध्ये माऊलींनी म्हटलं आहे, त्या भोलेनाथाला सुद्धा तुम्ही हरी हरी म्हणून जरी आवाज दिला तरी तो भगवंत धावत येणार तुमच्यासाठी. आणि जे तुमच्या मनामध्ये जे काही शंका आहेत, जे काही भेव आहेत, अनेक दिवसापासून जर तुमच्या जीवनामध्ये जे कार्य होत नाही, ते कार्य सुद्धा त्या हरी हरी नावाने पार पडेल. ते हरी हरी आपण नाव घेतलं पाहिजे, ते नावाचं स्मरण केलं पाहिजे आपण आपल्या जीवनामध्ये. देव आपल्यावर निश्चित आपल्या हाकेला धावून येईल. आणि हाकेला धावून आल्याच्या नंतर आपलं जे संकट आहे ते संकट आपलं निवारण. सांगायचं झालं तर मार्कंडेय ऋषींची कथा आलेली आहे. मार्कंडेय ऋषी एकदम 16 वर्षाचं त्यांचं वय होतं. 16 वर्षाचे असताना त्यांनी भगवंत भोलेनाथांना त्यांची प्रार्थना केली, त्यांचा जप केला. आणि जप केल्याच्या नंतर भगवंत शंकरांनी त्यांना पराश करण्याचं ठरवलं. आणि ठरवल्याच्या नंतर ते विठ्ठल ते पराश केल्याच्या नंतर ते ज्या ठिकाणी थांबत होते त्या ठिकाणी एक पिंड तयार होत होतं. त्यांचं अगदी वय जे होतं ते अगदी वय 16 वर्षाचं होतं. आणि 16 वर्षाचं वय असताना त्यांनी भगवान शंकराची भक्ती केली आणि त्यांना भक्तीचं फळ मिळालं. म्हणून आपल्या जीवनामध्ये कितीही संकट असलं, काही असलं, साधं देवाचं नाव घेणं आपल्याला गरजेचं आहे. त्या देवाचे नाव घेण्यामध्ये आपल्याला देव भरपूर काय असं फळ देतो. कुठल्याही रूपामध्ये असो देव आपल्या कामाला धावून येत असतो त्या देवाचं स्मरण केल्याच्या नंतर. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे ते दुःख त्या देवाला सांगावं. आणि तेच दुःख सांगितल्याच्या नंतर देव धावून येतो आपल्या हाकेला. त्याच्या मंगाच्या चौथ्या